नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. आज पूर्ण आठवडा झाला होता, पण अमित एकदाही तिथे गेला नव्हता. त्याचा जीव तुटत होता तिला पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी. पण त्याने खूपच कंट्रोल केल्या होत्या स्वतःच्या फिलिंग्स, कारण त्याला माहीत होतं ती आता त्याची नव्हती. तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं होतं की तिचं तिच्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि आयुष्यभर ती त्याच्यावरच प्रेम करत राहील. तिच्या ह्या एकाच वाक्याने त्याला तोडून ठेवलं होतं. म्हणून तो तिथे जाण्याचं टाळत होता, तिला बघण्याचं टाळत होता. पण मेंदू जरी तसा विचार करत असला तरी मन मात्र तिच्याकडे ओढ घेत होतं आणि त्या ओढीमुळे तो आज निघाला होता त्या रीमा फॅशन इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये, फक्त एकदा तिला डोळे भरून पाहण्यासाठी. आता पुढे इथे ऑफिसमध्ये जान्हवीचा मूड ऑफ होता. आधी दूर होती तेव्हा ठीक होतं, पण आता त्याला ती भेटली होती त्यामुळे ओढ लागली होती त्याला पुन्हा पुन्हा पाहण्याची. पण आज 1 आठवडा होत आला होता तरी तो इथे आलाच नव्हता. इतके दिवस चेहऱ्यावरून जरी दाखवत नसली तरी मन मात्र खूप जास्त उदास होतं तिचं, आणि तीच उदासी आज तिच्या चेहऱ्यावर सपशेल झळकत होती. तिने कितीही लपवलं तरीही. खरंच ह्यांना काहीच वाटत नसेल का आता माझ्याबद्दल? म्हणून आले नसतील का इतके दिवस? मला जितकी आठवण येते यांची तेवढी त्यांना येत असेल का माझी आठवण? नसेलच येत. म्हणून तर मी इथे असूनही येत नाहीत ते. आणि त्यांना कशाला आता काय वाटेल? ते तर लग्न करणार आहेत ना त्या शर्वीसोबत. तिच्या मनात विचारचक्र सुरू झाले होते आणि ती चेहरा बारीक करून बसली होती. इतक्यात आदर्श त्यांच्या केबिनमध्ये आला. हे हाय जानवी, क्या हुआ? आज मैं सुबह से देख रहा हूँ तुम्हारा मूड ठीक नहीं है, त्याने विचारलं. नहीं ऐसा कुछ नहीं, वो थोड़ा काम का टेंशन है बस, जानू खोटच बोलली. काम का टेंशन होता तो मुझे भी होता ना, बोलो ना क्या बात है? आदर्श ने विचारलं. आदर्श, मैंने कहा ना कुछ बात नहीं है, जानू बोली. ओके ओके, तुम्हें नहीं बतानी है तो ठीक है. आज ऑफिस छूटने के बाद कुछ चटपटा खाने चले क्या? यहाँ पे खाऊ गल्ली है, आदर्श बोला. नहीं आदर्श, मेरा मूड नहीं है और घर में बच्चे राह देख रहे होंगे, ती बोलली. ओके ठीक आहे, आदर्श पण तोंड पाडत बोलला. पण त्याला कळलं होतं की जानूचा मूड काही ठीक नाही आहे, म्हणून तिचा मूड ठीक करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, असा काहीसा विचार त्याने केला आणि त्याला आयडिया पण सुचली. तो आता गालातच हसला. इथे जानू काम करत तर बसली होती, पण तिचं मन काही केल्या कामात लागत नव्हतं. सतत त्याचाच चेहरा दिसत होता डोळ्यांसमोर. बराच वेळा फोन पण हातात घेऊन झालेला तिचा. त्याचा नंबर अजूनही सेव्ह होता तिच्या फोनमध्ये. मीत. कितीतरी वेळा मनात येत होतं की तो नंबर डायल करावा, पण नव्हती करू शकत ती. जानवी, मैं तुम्हें एक जोक सुनाता हूँ, आदर्श बोला. आदर्श प्लीज, अभी मेरा मूड नहीं है, ती वैतागून बोलली. अरे सुनो ना प्लीज, कल ही किसी ने मुझे सुनाया है, जब तक किसी को सुना ना दूँ मुझे चैन नहीं आएगा. तो तोंड पाडत बोलला तशी ती नाराजीनेच हो बोलली त्याला, आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली. एक लड़का एक सीरियल के लिए ऑडिशन देने जाता है और ऑडिशन पास भी करता है, लेकिन उसके लिए उसे उर्दू भाषा आनी चाहिए थी, जो कि उसे नहीं आती थी क्योंकि वो पंजाबी था. फिर उसके डायरेक्टर ने उसे उर्दू सीखने के लिए एक उर्दू इंसान के पास भेजा. अभी उस बात को 1 महीना हो चुका था और अभी सीरियल की शूटिंग करनी थी, लेकिन उस लड़के को उर्दू अभी भी नहीं आ रही थी, आदर्श बोला. लेकिन क्यों? वो तो उर्दू सीख रहा था ना, जानूने विचारलं. ती पण आता ती गोष्ट लक्ष देऊन ऐकत होती. वही तो, इसीलिए उस डायरेक्टर ने वो उर्दू सिखाने वाले इंसान को सेट पे बुलाया और उसे पूछा कि 1 महीना क्लास करने के बावजूद भी तुम इसे उर्दू नहीं सिखा पाए, क्यों? फिर उसने क्या जवाब दिया, जानू ने क्यूरियोसिटी ने विचारलं. अरे साहब जी, इसे उर्दू सिखानी थी, ये तो उर्दू नहीं सीखा
लेकिन इसे सिखाते सिखाते उल्टा मैं ही पंजाबी सीख गया। वो उर्दू इंसान परेशान होके बोला। आदर्श बोलला. पण त्याचं ऐकून इथे जानू मात्र खूप खळखळून हसू लागली आणि आदर्श पण हसू लागला. दोघांनीही एकमेकांना टाळ्या दिल्या. आदर्शला पण बरं वाटत होतं तिला असं हसताना पाहून, कारण कधीपासून ती नर्वसच होती. थोड्या वेळाआधी अमित रीमा फॅशन इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये पोहोचला होता. सगळेजण त्याला ग्रीट करत होते. तिथल्या लेडीज स्टाफना तर खूपच आनंद झाला होता, कारण कधी महिने महिने तो इथे येत नसायचा. तो आज एका आठवड्यानेच पुन्हा इथे आला होता, म्हणून खुश होत्या त्या. पण त्याची नजर जिला शोधत होती ती दिसत नव्हतीच त्याला. तो सगळीकडे अगदी अधीर होऊन पाहत होता, पण नाहीच दिसली ती. तसा हिरमुसला तो आणि मग सरळ त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला. पण चित्तधाऱ्यावर नव्हतं त्याचं. का आली नसेल आज? जॉब सोडला तर नसेल ना? त्या दिवशी मी तिच्याशी इतका रूढ वागलो म्हणून? ओ नो, नाही नाही, जॉब कशी सोडेल ती? कॉन्ट्रॅक्ट आहे तिचं कंपनीसोबत. पण पण सोडू पण शकते ती, सगळी अमाऊंट पे करून. नाही नाही, नसेल सोडला जॉब. तो मनातच स्वतःला आश्वस्त करत होता, पण मन मात्र खूपच बेचैन झालं होतं. तिलाच बघण्यासाठी तो इथे आला होता आज, पण ती काही त्याला दिसलीच नव्हती, म्हणून अस्वस्थ झाला होता तो. तिला कधी एकदा आपण बघतो असं झालेलं त्याला. त्याने मग त्याच्या लॅपटॉपवर ऑफिसच्या सगळ्या स्क्रीन ओपन केल्या. सगळीकडे शोधू लागला तो तिला, पण कुठेच दिसत नव्हती ती. मग मात्र एके ठिकाणी त्याची नजर स्थिरावली आणि त्याच्या डोळ्यात राग दाटून आला, कारण एका केबिनमध्ये त्याला ती दिसली होती. पण तिच्यासोबत अजून एक तरुण होता, ज्याच्यासोबत ती खूपच हसून बोलत होती आणि मनापासून खळखळून हसत होती ती. ते पाहून त्याचा रागाचा पारा जास्तच चढला. म्हणजे मी इथे इतका झुरतोय हिच्यासाठी, मागचे 7 दिवस नुसते 7 वर्षांसारखे गेले माझ्यासाठी, आणि ही मात्र खूप खुश आहे. त्या दुसऱ्या मुलासोबत एकदम हसून खेळून गप्पा मारते. हाऊ कॅन शी? तो मनातच चरफडला तिच्यावर आणि चिडून त्याने एक नंबर डायल केला. कितीही मनात ठरवलं असलं की तिचा तिरस्कार करायचा, पण त्या तिरस्कारातही त्याचं प्रेमच वरचढ होत होतं. आता इतकी वर्षे ती त्याच्यापासून दूर होती. कोण्या दुसऱ्यासोबत लग्न केलं होतं तिने, हे माहीत होतं त्याला. त्याचा राग तर होताच, पण तरी आता डोळ्यांसमोर तो तिला दुसऱ्या कोणासोबतही बघू शकत नव्हताच. आदर्श सर, सर ने आपको बुलाया है. एक ऑफिस बॉय त्यांच्या केबिनमध्ये आला आणि आदर्शला बोलला. तसं आदर्श आणि जानू दोघेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. मुझे? कौन से सर ने बुलाया है? आदर्शने विचारलं. अमित सरने, तो ऑफिस बॉय बोलला. पण इथे अमितचं नाव ऐकूनच तिचे हार्टबीट स्किप झाल्यासारखे वाटले तिला. खरंच हे आलेत का आज? ती मनातच बोलली आणि मग तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आली. पण आदर्श मात्र चांगलाच चपापला, कारण हिटलरबद्दल एव्हाना त्याने खूप ऐकलं होतं ऑफिसमध्ये आणि स्टाफने पण त्याला चांगलंच घाबरवलं होतं. ओके, आय एम कमिंग, एवढंच बोलला तो. तसा तो ऑफिस बॉय निघून गेला, पण आदर्शच्या कपाळावर मात्र खांब जमा झाला. हे आदर्श, क्या हुआ? इतना टेंशन क्यों आए है तुम्हें? हमारा प्रोजेक्ट स्टडी तो हुआ है ना? जानू ने विचारलं. जानवी, अरे टेंशन ना लूँ तो और क्या करूँ? पहली बार अमित सर के सामने जा रहा हूँ, और जितना सुना है ना उनके बारे में, उससे तो यही लगता है कि वो बहुत गुस्सैल है. तुम्हें पता है, यह सब उन्हें हिटलर बुलाते हैं. तो बिचारा घाबरतच बोलला. तसं इथे जानूला मात्र हसू आलं. अरे अब तुम भी हसोगी क्या मुझ पे? तो तोंड बारीक करून बोलला तसं तिने स्वतःला आवरलं. ओके, आई एम सॉरी, लेकिन आदर्श, जितना तुम्हें लगता है उतने गुस्सेल नहीं है वो. ती अमितचा चेहरा आठवत बोलली. अच्छा, और तुम्हें ये किसने बताया? तुम थोड़ी ना पहचानती हो उन्हें. यहाँ का पूरा स्टाफ जानता है वो कितने गुस्सेल है. यूं ही नहीं उन्हें हिटलर बुलाते हैं ये सब, तो बोलला. पण आता ती त्याला काय सांगणार होती की कोणीच त्याला ओळखत नसेल इतकी जास्त ती त्याला ओळखत होती. त्याच्या हृदयाच्या किती जवळ होती ती. ऐसा कुछ नहीं है आदर्श, तुम जाओ पहले. क्यों बुलाया है वो तो देखो, और अब जल्दी जाओ, उन्हें लेट कमर्स पसंद नहीं है. ती बोलली तसा तो गडबडला. ओके ओके, मैं जाता हूँ.
तो बोलला आणि त्याने त्याची फाईल घेतली आणि तो अमितच्या केबिनच्या दिशेने गेला. तसं जानूने इथे एक सुस्कारा सोडला. "मे कम इन सर?" आदर्शने अमितच्या केबिनचं दार नॉक करून विचारलं. "येस, कम इन." अमितचा धारदार आवाज आला. तसा इथे बाहेरच बिचाऱ्या आदर्शने औंढा गिळला. आता आदर्श अमितच्या बरोबर समोर उभा होता आणि अमित त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसवून काम करत होता. बराच वेळ झाला तरी अमित काहीच बोलला नाही. अजूनही त्याची नजर लॅपटॉपवरच होती. लॅपटॉपच्या स्क्रीनवर तो तिला पाहत होता, जी की स्वतःचं काम करत बसली होती. पण खूप खुश दिसत होती ती. चेहऱ्यावर स्माईल होती तिच्या आणि ती स्माईल बघूनच त्याला आता तिचा खूप जास्त राग येत होता. त्याच्याशिवाय ती कशी काय एवढी खुश असू शकते? त्याला अजिबात पचत नव्हतं ते. पण त्याला बिचाऱ्याला कुठे माहीत होतं की आता सध्या जी खुशी तिच्या चेहऱ्यावर तुला दिसत आहे ती फक्त तू ऑफिसमध्ये आला असल्याच्या न्यूजमुळे होती. तिची तर खुशी, आनंद, सुख, दुःख सगळं अगदी तुझ्यापासून सुरू होत होतं आणि तुझ्यावरच संपत होतं. "सर, आपने बुलाया मुझे?" आदर्शने विचारलं. कधीपासून अमित काहीच बोलत नव्हता म्हणून मग त्यानेच विचारलं. तशी अमितने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. "आर यू माय बॉस ऑर मी?" त्याने धारधार नजर आदर्शवर टाकत विचारलं. तसा आदर्श बिचारा गडबडला. "ऑफकोर्स यू सर." आदर्श खाली मान घालून बोलला. बिचारा घाबरला होता त्याच्या नजरेलाच. "देन स्टँड स्टील अंटील आय एम डन." मग तसाच उभा राहा जोपर्यंत माझं काम संपत नाही, अमित बोलला. "ओके सर." आदर्श खाली मान घालून बोलला. त्याला वाटलं खरंच त्यांचा बॉस कामात गुंतलाय. पण तो तर काही काम करत नव्हताच. लॅपटॉपमध्ये फक्त तिला पाहत होता. हो, तिलाच. तीच त्याची क्वीन, जी अजूनही त्याच्या मनातच होती. इतका वेळ तिलाच बघत असूनही अजून त्याचं मन मात्र भरलं नव्हतं. पण आता अजून ह्याची वरात पण काढायची होती ना. म्हणून मग त्याने लॅपटॉपची स्क्रीन क्लोज केली आणि खुर्चीला मागे रेलून आरामात बसला तो. "सो, मिस्टर आदर्श बन्सल, राईट?" अमितने एक भुवई उंच करून त्याला विचारलं. "येस, येस सर." आदर्श भांबावून बोलला. "मिस्टर आदर्श, आपको यहाँ पे क्यों अपॉइंट किया गया है?" अमितने विचारलं. "सर, लियाज प्रोजेक्ट का मैं लीडर हूँ और वो प्रोजेक्ट मैं और मिस जानवी हैंडल कर रहे हैं." आदर्श बोलला. "ओह, तो आप प्रोजेक्ट लीड कर रहे हो, इसका मतलब आप सिन्सियरली काम नहीं करोगे क्या?" अमितने विचारलं. तसा तो त्याच्याकडे पाहतच राहिला. "नो सर, मैं तो सिंसियरली काम कर रहा हूँ इस प्रोजेक्ट पे. आप चाहे तो मुझे इस प्रोजेक्ट रिलेटेड कुछ भी पूछ सकते हो." आदर्श एकदम कॉन्फिडेंटली बोलला. "अच्छा, सिर्फ इस प्रोजेक्ट रिलेटेड? और बाकी के प्रोजेक्ट का क्या? मुझे सब पता है तुम लोग क्या टाइम पास करते हो." अमितने रागात विचारलं. तसा तो घाबरून त्याच्याकडे पाहू लागला. त्याला कळलंच नाही की त्याचा बॉस काय बडबडत आहे. "बट सर." आदर्श काही बोलणार त्याआधीच त्याने त्याला हाताने अडवलं. "लुक मिस्टर आदर्श, अभी आप शिमला के वो छोटे कंपनी में काम नहीं कर रहे हो. अब आप मुंबई के इस बड़े ऑर्गेनाइजेशन में काम कर रहे हो. सो आपकी रिस्पॉन्सिबिलिटी भी उतनी ज़्यादा होगी. सो नेक्स्ट टाइम मुझे दूसरा कोई भी एक्सक्यूज़ नहीं चाहिए. इज दैट क्लियर?" अमित बोलला. "येस सर." बिचारा आदर्श खाली मान घालून बोलला. पण त्याला मात्र कळतच नव्हतं की का त्याला ओरडा मिळतोय. पण बिचाऱ्याला हे माहीतच नव्हतं की तू मैत्रीच्या नात्याने त्याच्या राणीला हसवलं, तिचा मूड ठीक केला, त्याचीच शिक्षा मिळते तुला. ह्या लव बर्डच्या भांडणात बिचाऱ्या आदर्शची चटणी होत होती. "नाव लीव्ह." अमित बोलला. तसा तो जाऊ लागला. पण इतक्यात "वेट." अमित बोलला तसा तो थांबला. "सेंड दॅट गर्ल इन टू माय केबिन." अमित बोलला तसा तो गोंधळला. "विच गर्ल सर?" त्याने घाबरतच विचारलं. "युअर प्रोजेक्ट पार्टनर." अमित बोलला. "ओके सर." तो बोलला आणि निघून गेला. इथे अमितने मात्र रागाने हाताची मूठ टेबलवर आपटली. "रॉनी, कम इन." अमितने रॉनीला फोन करून आत बोलावून घेतलं. "येस बॉस." रॉनी बोलला. "रॉनी, तो मुलगा तिच्या केबिनमध्ये काय करतोय?" अमितने रागाने विचारलं. तसा रॉनी कडकडला. "बॉस, कोणता मुलगा?" रॉनीने अडखळत विचारलं.
तोच आदर्श. तो तिच्या केबिनमध्ये काय करतोय? अमितने पुन्हा चिडून विचारलं. बॉस, दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करत आहेत, म्हणून त्यांना एकच केबिन दिली आहे, रॉनी बोलला. व्हॉट द हेल? असं कसं तुम्ही तिला कंबाईन केबिन देऊ शकता? हाव? अमित रागात बोलला तसा रॉनी अजूनच गोंधळला. सॉरी बॉस, रॉनी खाली मान घालून बोलला. म्हणजे एका बाजूला तिचं नाव तोंडात घ्यायचं नाही, तिची इन्फॉर्मेशन पण काढू द्यायची नाही, तिचा पराकोटीचा तिरस्कार करायचा, पण दुसरीकडे मात्र तिची काळजी लागून राहायची. दुसऱ्या कोणासोबत तिला बघताना स्वतःला त्रास करून घ्यायचा. ओ गॉड, हे खरं प्रेम पण ना काय काय करायला भाग पाडते माझ्या बॉसला, रॉनी मनातच बोलला. तिची प्लेस चेंज करा. ती मला इथे माझ्या केबिनच्या समोरच्या डेस्कवर हवी आहे. अमित बोलला तसा रॉनी आवासून त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याला तर विश्वास बसत नव्हता की तो असं काही करायला सांगेल. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.